अर्थात कळतं पण वळत नाही ज्याला आपण हो. म्हणतो. तो प्रॉब्लेम काय फक्त तरुण वयातच होतो असं नाहीये. आयुष्यभर माणसाचा प्रॉब्लेम असतो. बऱ्याच गोष्टी कळत असतात पण वळत नाहीये. त्याच्यावरती अंमलबजावणी होत नाहीये. तसंच काही मुलींचंही आणि मुलांचंही होतं. हो, बरोबर. आपल्याला कळतंय की आपले आई-वडील शेतात काबाड कष्ट करतात आहे, खूप मेहनत करतात आहे. तरी सुद्धा इथंच पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन किंवा मुंबई असेल, दिल्ली असेल, चेन्नई असेल, मेट्रो सिटीमध्ये ते जाऊन जंगलमध्ये जीवन जगतात. घरातून येत नसेल, तर मग गर्लफ्रेंड कडून घे किंवा बॉयफ्रेंड करून घे. पण ते कसं तरी कव्हर करायचं आणि तितकं खर्च पैसे उडवायचे. हे सगळं बॅलन्स करताना तुम्हाला काय शिकता आलं आणि तुम्ही इतरांना काय सांगाल? मी एवढंच म्हणजे हा पॉइंट बरोबरच आहे. म्हणजे हे सगळीकडे आता सुद्धाही हे चालूच आहे. कारण मी स्वतः बघत पण आहे काही गोष्टी. पण मी फक्त त्यात एवढंच म्हणजे माझं असं होतं, की मला ते वेड लागलं होतं ध्येयाचं, की मला हे करायचंय. मला हे माहित होतं, की जेव्हा मी अधिकारी बनेन, त्यानंतर माझ्यासाठी माझ्यासाठी जी मला लाईफ हवी आहे किंवा मला जे वाटतंय, ते मी त्यानंतर सुद्धा करू शकते. त्यावेळी माझे पैसे असतील, जे मी खर्च करत असेन. पण आता आई-वडिलांचे पैसे खर्च करताना मला म्हणजे सतत ते माझ्यावर ते अगदी. कायम बर्डन असायचं आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे माझा घरच्यांशी कॉन्टॅक्ट सतत असायचा. त्यामुळं इथं काय चाललंय ते मी जाणीव. कुठेही असली तरी मला ते समजायचं. त्यामुळे त्यातूनच मला ते जाणीव येत गेली. म्हणजे